So this is your layout of gas insulated substation. ठीक आहे. सो गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन म्हणजे काय, आपण SF6 गॅस यूज करणार आहे इन ऑर्डर टू क्वंच आर्क और ॲज अ डायलेक्ट्रिक मीडियम. ठीक आहे. ॲज अ डायलेक्ट्रिक मीडियम जे काय आपले सबस्टेशन इक्विपमेंट आहे, जसं ट्रान्सफॉर्मर आहे, सर्किट ब्रेकर आहे, आयसोलेटर्स आहे, अदर इक्विपमेंट जे CTPT आहे, जे आपण गॅस SF6 गॅसमध्ये विथ लो प्रेशर SF6 गॅस या क्लोज कंटेनर मध्ये इन्स्टॉल करणार आहे. ठीक आहे. विच इज नथिंग बट युअर गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन. ठीक आहे. आता इथे बघू शकतो आपण, दिस इज आवर इनकमिंग, ही आपली इनकमिंग लाईन आहे. ठीक आहे. इनकमिंग टू द सबस्टेशन. जसं आपण लास्ट लेक्चरला पण पाहिलं होतं, इट इज यूज अबोव 145 kV, म्हणजे 145 kVच्या वरची जे व्होल्टेज लेवल आहे अशा ठिकाणी आपण गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन किंवा जिथे डेन्सली पॉप्युलेटेड एरिया असेल, जिथे मॉइश्चर कंटेंट ज्या ऍटमॉस्फिअर मध्ये जास्त असेल, अशा ठिकाणी आपण GIS सबस्टेशन इन्स्टॉल करत असतो. ठीक आहे. सो हे आहे याचं HV बुशिंग और गॅस बुशिंग, जे इनकमिंगला कनेक्ट करणार आहे. देन सेकंडली यू हॅव टू मेजर व्होल्टेज, जे आपण व्होल्टेज मेजर करणार आहे विथ द हेल्प ऑफ PT. यू कॅन मेजर व्होल्टेज. इथे आपण PT कनेक्ट केलेला आहे. अगेन इथे आहे LA लाइटनिंग अरेस्टर, इन ऑर्डर टू प्रोटेक्ट फ्रॉम लाइटनिंग स्ट्रोक किंवा जे व्होल्टेज सर्जेस आहे असतात लाइटनिंग स्ट्रोक मुळे, इन ऑर्डर टू प्रोटेक्ट दॅट व्होल्टेज सर्जेस ड्यू टू लाइटनिंग स्ट्रोक आपण लाइटनिंग अरेस्टर, त्याच्या डिफरंट टाइप्स आपण स्टडी केलेलं ऑलरेडी. ठीक आहे. हॉर्न गॅप अरेस्टर, मल्टी गॅप अरेस्टर, देर आर डिफरंट टाइप्स ऑफ लाइटनिंग अरेस्टर. ते ऑलरेडी आपण 4th युनिट मध्ये स्टडी केलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट इथे अर्थिंग स्विच कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे. ज्यावेळेस आपला मेंटेनन्स निघणार आहे किंवा एखादा फॉल्ट आला तर आपण अर्थिंग स्विच क्लोज करणार आहे इन ऑर्डर टू पास द रेसिड्युअल करंट और फॉल्ट करंट टू द ग्राउंड. हा आपला अर्थिंग स्विच आहे. देन आयसोलेटर. ठीक आहे. आपण आयसोलेटर मेंटेनन्स किंवा एखादा ट्रान्सफॉर्मर मेंटेनन्स काढायचा असेल किंवा एखाद्या सर्किट ब्रेकरचा मेंटेनन्स निघाला असेल किंवा फॉल्ट झाला, देन वी कॅन क्लोज और ओपन द सर्किट अंडर नो लोड कंडिशन. ठीक आहे. नो लोड कंडिशन म्हणजेच काय, तुमचं मेंटेनन्स ट्रान्सफॉर्मरचा मेंटेनन्स करायचा असेल किंवा फॉल्ट आला सर्किट मध्ये, इन ऑर्डर टू डिस्कनेक्ट द सिस्टम फ्रॉम द सर्किट और मेन सप्लाय पासून सिस्टमला डिस्कनेक्ट करण्याचं काम तुमचं आयसोलेटर करणार आहे. त्याच्यामध्ये व्हेरियस टाइपचे आयसोलेटर ऑलरेडी स्टडी केलेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आहे अर्थिंग स्विच अगेन. देन हा आपला CT, देन सर्किट ब्रेकर, देन अगेन CT. ठीक आहे. CT आपण हाय करंट मेजर करण्यासाठी यूज करतो. ऑलरेडी मेजरिंग CT अँड प्रोटेक्टिंग CT असे दोन टाइपचे CT असतात. ठीक आहे. मेजरिंग CT दॅट विल मेजर द हाय करंट. ठीक आहे. हाय करंट मेजर करतो अप टू 1000 एम्पियर. ठीक आहे. 1000 एम्पियर आपल्याला करंट मेजर करायचं आहे. सो CT काय करेल, इट विल स्टेप डाउन दॅट 1000 एम्पियर अप टू मेजरेबल व्हॅल्यू जी आपण मेजर करू शकतो. ठीक आहे. अप टू 10 एम्पियर 5 एम्पियर पर्यंत तो करंटला स्टेप डाउन करेल आणि आपण सिम्पली मल्टीमीटर किंवा एमिटरने तो करंट मेजर करू शकतो. देन सर्किट ब्रेकर. ठीक आहे. जे प्रोटेक्टिंग इक्विपमेंट आहे आपल्या सबस्टेशन मधले. ठीक आहे. ते प्रोटेक्टिंग इक्विपमेंट म्हणजे तुमचं सर्किट ब्रेकर, दॅट विल मेक और ब्रेक द सर्किट अंडर नॉर्मल एज वेल एज ॲबनॉर्मल कंडिशन. ठीक आहे. नॉर्मल आणि ॲबनॉर्मल कंडिशन. नॉर्मल कंडिशन म्हणजे काय, ट्रान्सफॉर्मरला सप्लाय जातोय आणि आउटपुटला आपल्याला फीडरला सप्लाय देतोय आपण. ठीक आहे. म्हणजे नॉर्मली ऑपरेशन चालू आहे विदाउट एनी इंटरप्शन, विच इज नथिंग बट नॉर्मल ऑपरेशन. त्या कंडिशन मध्ये आयदर यू कॅन ऑपरेट दिस सर्किट ब्रेकर मॅन्युअली और ऑटोमॅटिकली. आपण मॅन्युअली ऑपरेट करू शकतो किंवा इट विल ऑपरेट ऑटोमॅटिकली. ठीक आहे. सिमिलरली ॲबनॉर्मल कंडिशन. ॲबनॉर्मल कंडिशन म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल या लाईन मध्ये. ठीक आहे. या लाईन मध्ये काहीतरी फॉल्ट आला. ठीक आहे. म्हणजे लाईन टू लाईन फॉल्ट झाला, लाईन टू ग्राउंड फॉल्ट झाला. ठीक आहे. लाईन टू इक्विपमेंट फॉल्ट झाला, फेस टू फेस फॉल्ट झाला. ठीक आहे. अशा कंडिशन मध्ये दॅट युअर सर्किट ब्रेकर विल ऑपरेट. सर्किट ब्रेकर ऑपरेट होणार म्हणजे काय, जे कॉन्टॅक्ट असतील हे याचं मुव्हिंग कॉन्टॅक्ट आहे. ऑलरेडी आपण सर्किट ब्रेकरचे टाइप स्टडी केलेले आहेत. स्विच गिअर प्रोटेक्शन मध्ये डिटेल मध्ये तुम्ही सर्किट ब्रेकर स्टडी केलेला आहे. सो दिस कॉन्टॅक्ट, दिस सर्किट ब्रेकर कॉन्टॅक्ट विल ओपन. ठीक आहे. कॉन्टॅक्ट ओपन होत असताना इथे आर्क प्रोड्यूस होत असते. ठीक आहे. दॅट आर्क विल प्रोड्यूस. ती आर्क क्वंच करण्यासाठी, आर्क अवॉइड करण्यासाठी, यू कॅन से आर्क क्वंचिंग. ठीक आहे. आर्क क्वंचिंग करण्यासाठी जे मीडियम यूज केलं जातं, डिपेंडिंग ऑन दॅट युअर सर्किट ब्रेकर कॅन बी
क्लासिफाईड. ठीक आहे, त्याच्या बेसिसवर त्याचं क्लासिफिकेशन ठरतं. ऑलरेडी आपण स्टडी केलेलं आहे. त्याच्यामध्ये व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर आला, एअर सर्किट ब्रेकर आला, SF6 सर्किट ब्रेकर आला, सल्फर हेक्साफ्लोराइड गॅस यूज केलेला आहे, देन ऑइल सर्किट ब्रेकर. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ सर्किट ब्रेकर डिपेंडिंग ऑन आर्क क्वंचिंग मीडियम. जी आर्क प्रोड्यूस होते कॉन्टॅक्ट ओपन होत असताना ती क्वंच करण्यासाठी जो मीडियम वापरला जातं त्या बेसिसवर त्याचं टाइप्स असतात. देन नेक्स्ट आहे अगेन CT. दिस युअर मेजरिंग CT दॅट विल मेजर हाय करंट. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे अगेन अर्थिंग स्विच. मेन कंपोनंट आहे याचा ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे. मेजरिंग CT. पुन्हा इथे अर्थिंग स्विच कनेक्ट केलेला आहे. दिस युअर आयसोलेटर. हा आपला आयसोलेटर आहे. Then again this is earthing switch, again lightning arrestor. ठीक आहे. In order to protect from voltage surges. voltage surges म्हणजे काय? सडन इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट इन व्होल्टेज. तर व्होल्टेज सडन इन्क्रीज किंवा डिक्रीज कधी होणार आहे तुम्हाला माहिती आहे. रेनी सीझन मध्ये लाइटनिंग स्ट्रोक्स येतात म्हणजे वीज पडते. ठीक आहे. ज्यावेळेस लाइटनिंग स्ट्रोक येतात त्यावेळेस व्होल्टेज सडनली इन्क्रीज होतं. नॉर्मल व्होल्टेज काय होतं इन टर्म्स ऑफ kV 25 kV 30 kV. ठीक आहे. इन टर्म्स ऑफ kV that voltage will increase. ठीक आहे. That's why in order to protect from that lightning stroke or voltage surges you have to use lightning arrestor. ठीक आहे. आपण डिफरंट टाइपचे लाइटनिंग अरेस्टर बघितले होते. त्यातलं एक एक्झाम्पल आहे हॉर्न गॅप लाइटनिंग अरेस्टर. ठीक आहे. हॉर्न लाईक स्ट्रक्चर असतं. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय होतं लाइटनिंग स्ट्रोक आल्यानंतर ही जी या मध्ये जो डायलेक्ट्रिक मीडियम असतं फॉर एक्झाम्पल एअर आहे. ठीक आहे. सो दॅट डायलेक्ट्रिक मीडियम विल ब्रेक डाऊन. ते एअर काय होते ब्रेक डाऊन होते आणि या एअर मधनं करंट फ्लो व्हायला स्टार्ट होते. ठीक आहे. आता याचं स्ट्रक्चर तुमचं हॉर्न लाईक स्ट्रक्चर असतं. दॅट्स वाय द लेंथ ऑफ दॅट आर्क. ठीक आहे. जसं जसं हे अपवर्ड मूव्ह होते आर्क अपवर्ड मूव्ह होते आणि याची लेंथ काय होते इन्क्रीज होते. द लेंथ ऑफ दॅट आर्क विल इन्क्रीज. लेंथ इन्क्रीज झाली त्याचा रेझिस्टन्स इन्क्रीज होणार आहे. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. R इक्वल्स टू आपल्याकडे फॉर्म्युला आहे R equals to rho L upon A. That means the resistance of formula R equals to rho, that is specific resistance or resistivity, rho L upon A, that is cross sectional area. As length increases, the length increase केली obviously resistance का होणार आहे increase होणार आहे. सेम कन्सेप्ट इथे यूज केलेला आहे. आर्क ची लेंथ इन्क्रीज केली आहे. ठीक आहे. आर्क ची लेंथ इन्क्रीज केली आहे. दॅट्स वाय ऍज लेंथ इन्क्रीजेस रेझिस्टन्स म्हणजे अपोजिशन त्या आर्क साठी इन्क्रीज होणार आहे आणि तुमची जी आर्क आहे जी आर्क फॉर्म झाली आहे इन केस ऑफ आयदर यू कॅन इन केस ऑफ सर्किट ब्रेकर असेल किंवा सिस्टम मध्ये असेल. ठीक आहे. त्या आर्क काय होते क्वंच होते किंवा रिमूव्ह होते. ठीक आहे. हे तुमच्या लाइटनिंग अरेस्टरचं फंक्शन आहे. अगेन ट्रान्सफॉर्मरचे बुशिंग आहेत गॅस बुशिंग. ठीक आहे. त्याच्यामध्ये जसं तुमचे ऑइल बुशिंग असतात. ठीक आहे. आपण बेसिकली आउटडोर सबस्टेशन मध्ये आउटडोर सबस्टेशन आहे 132 kV चं त्याच्यामध्ये ऑइल बुशिंग वापरतो. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मरचे इनकमिंग बुशिंग म्हणजे HVच्या बुशिंग्स असतात आणि LVच्या. ठीक आहे. HT-LT बोलतो आपण त्याला. तर HT त्याच्यामध्ये कम्प्लिटली ऑइल फील्ड असते. ठीक आहे. सेम GIS सबस्टेशन मध्ये गॅस फील्ड बुशिंग्स असतात. ठीक आहे. जे पोर्सेलिन पासून बनवलेले असतात आणि याच्यामध्ये कम्प्लिटली गॅस फील्ड केलेलं असतं. देन या ट्रान्सफॉर्मरला सप्लाय दिलेला आहे. ठीक आहे. जो काही सप्लाय आला असेल फॉर एक्झाम्पल 220 kV चं सबस्टेशन आहे. सो या ट्रान्सफॉर्मर 220 kV इनकमिंग असेल आणि सपोज इथे असेल 220 kV आणि याचा आउटगोइंग असेल फॉर एक्झाम्पल 33 kV और 66 kV व्हॉट यू कॅन. आउटपुट आहे याचा 66 kV. That will the transformer will step down that 220 kV to 66 kV. आणि हे जे सगळी जी असेंब्ली आहे. ठीक आहे. ही जी सगळी असेंब्ली आहे म्हणजे CT-PT आलं सबस्टेशन मधले तुमचं ट्रान्सफॉर्मर आला बुशिंग्स आलं अर्थिंग स्विच आले लाइटनिंग अरेस्टर्स आले. ऑल दॅट असेंब्ली आर एनक्लोज इन अ क्लोज कंटेनर क्लोज मेटॅलिक कंटेनर. ठीक आहे. हे सगळे असेंब्ली आपल्याला एका मेटॅलिक कंटेनर मध्ये एनक्लोज केलेली असते. ठीक आहे. इथे दाखवतो. ही जी पूर्ण असेंब्ली आहे एक मेटॅलिक कंटेनर आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल हा दिस युअर मेटॅलिक कंटेनर.
or metallic enclosure, you can say that whole assembly or whole equipment are enclosed in metallic enclosure. And low pressure SF6 gas, ठीक आहे, याच्यामध्ये लो प्रेशर SF6 गॅस ज्याचं प्रेशर असतं तुम्हाला सांगितलं होतं 5 to 6 or you can say 4 to 6 किलो पास्कल, ठीक आहे, 4 to 6 किलो पास्कल याचा SF6 गॅसने फिल केलं असतं, ज्याचा प्रेशर असतो 4 to 6 किलो पास्कल. लो प्रेशर SF6 गॅस filled in a enclosure or metallic enclosure. आता SF6 गॅस का यूज करायचं याच्यामध्ये, बिकॉज इट हॅज डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ 3 to 4 times ऑफ दॅट ऑफ एअर. म्हणजे नॉर्मल जी एअर आहे, ऍटमॉस्फिअरिक एअर आहे, त्याच्यापेक्षा याची जी डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आहे किंवा ब्रेकडाऊन स्ट्रेंथ यू कॅन से, तो 3 to 4 times आहे, ठीक आहे, 3 ते 4 टाइम्स वोल्टेज याला लागणार आहे ब्रेकडाऊन होण्यासाठी ऍज कम्पेअर टू एअर. दॅट्स वाय वी आर युझिंग दिस SF6 गॅस इन अ गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर असेल सर्वांना? याच्यात काय डाऊट आहे कोणाला अजून?